पहिला चेंडू हलकेचा तटावला, एका धावेसाठी एका धावेने खातं खोललं गेलं. या ठिकाणी संघाने स्वतःचं खातं खोललं गेलंय. सेन्सिबल क्रिकेट. राहुल वराडकर विक्रोळीचा रिप्रेझेंट करणारा खेळाडू या ठिकाणी आज आपण बघतोय. सिंधुदुर्ग असोसिएशनच्या माध्यमातून जे खेळाडू आतमधून चाललेत कृपया बाहेरून जा जरा. 78 फायटर्स. सुरेखा गोलंदाजी विशाल वराडकरांचे. राहुल वराडकरांचे फुलवर टाकलेला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. सरळ बॅटने खेळला या ठिकाणी. राजांना या ठिकाणी खुश करतोय. षटकाराने आक्रमण केलं गेलं. आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर आक्रमण राहुलच्या विरुद्ध बघायला मिळालंय. राहुलकडे या ठिकाणी क्षमता आहे, सुंदर गोलंदाजी करतोय तो. विक्रोळी संघाला प्रेझेंट करत असताना या ठिकाणी एक मोठा खेळाडू आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं याच्यासाठी सुद्धा जिगर लागतं आणि ते जिगर दाखवलंय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. रसिक प्रेक्षकांना खुश केलाय. 2 षटकार सलगच्या 2 चेंडूंवर एक राहुल वराडकर सारखा एक मोठा खेळाडू त्याच्या विरुद्ध या ठिकाणी खेळतोय. खरोखरच कौतुक करावं लागेल. मोठा फटके 2 मोठे फटके 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. चौथा चेंडू घेऊन परत एकदा राहुल. आकुट्याचा चेंडू या ठिकाणी फुलर लेंथ मस्त चांगली डिलिव्हरी या ठिकाणी. यानंतर होणारा सामना असेल साईराम महेश 11 वर्सेस AV07. या दोन्ही संघांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करा आणि आपली प्लेइंग 11 त्याचबरोबर आपलं असोसिएशनचं कार्ड या ठिकाणी जमा करा. 5वा चेंडू मोठा फटका बघायला मिळतोय. फसलाय की काय असं वाटतंय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. फायनली क्षेत्रात चेंडूचा प्रवास थर्ड मॅन वरनं क्षेत्ररक्षक आलाय पण या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. झेल सुटला. झेलचा रूपांतर 2 धावांमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. सुंदर गुणलेखन आमच्या सोबत सागर पालव यांचा. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं त्यांना जोड दिली या ठिकाणी संदीप यांनी सुद्धा आणि आजच्या दिवसासाठी सुद्धा या ठिकाणी पहिल्यापासून आमच्या सोबत जोडले गेलेत. गुणलेखनाला या ठिकाणी समालोचकाचा राईट हँड म्हटलं जातं. परत एकदा एक आकुट्याचा चेंडू, एक पुलचा फटका, 1 बाउन्स चेंडूचा प्रवास हा 4 धावांसाठी. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने पॉवर प्लेचं षटक बघायला मिळत आहे. 2-3 षटकांचा सामना कालच्या दिवसात आपण जर बघितलं तर 60 धावा हे 2 वेळा चेस झालेत. सॉरी माफ करा, 4 षटकांचा सामना. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापती विजय बांदेवडेकर, ज्याच्याकडे फिरकीची जादू आहे आणि या फिरकी विरुद्ध या ठिकाणी आक्रमण.
निमिष रेडकरच्या मार्फत बघायला मिळतंय. प्रयत्न कमबॅक केले गेले या ठिकाणी विजयाच्याकडनं, कारण विजयकडे सुद्धा कला आहे या ठिकाणी. चेंडूला दोन्ही साईडला वळवण्याची कला त्याच्याकडे. पहिला बघितलं तर लेग ब्रेक टाकलाय, आताचा ऑफ ब्रेक त्याच्याकडनं बघायला मिळालाय. दोन्ही साईडला चेंडू फिरवतोय. पहिला चेंडू बाहेर जातच्या दिशेने जात असताना बॅटवर घेऊन फिरकावला 6 धावांसाठी. दुसरा चेंडू हा डॉट स्वरूपाचा. त्यानंतर या ठिकाणी कोलवड्याचा परत एकदा चेंडू खोदून काढला. अक्षरशः विधान कार्पेट चेंडूचा प्रवास होतो या ठिकाणी. मिड विकेटला 1 धावेसाठी 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचला या ठिकाणी. 26 धावा. सुरेख गोलंदाजी आणि तेवढीच चांगली दर्जेदार फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळते. ती दोन्ही खेळाडूंकडनं सलामीची जोडी. हलकं स्टेअर केला या ठिकाणी. थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधून जी गॅप होती ती गॅप भेदण्यात यशस्वी झालाय. मात्र या ठिकाणी थोडीशी ढिलाई झाली. क्षेत्ररक्षकाची झालेली ढिलाई या ठिकाणी फलंदाजाला रिव्हर्सिव्ह स्विचचा फटका या ठिकाणी अपील केली गेली. जोरदार अपील. पंचांकडे सगळ्यांच्या नजरा, मात्र पंच अपील फेटाळत आहेत. परिणाम स्वरूपी चेंडू हा निर्धाव स्वरूपात गणला गेलाय. धावफलक 30 धावा या धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंची झाली सांगता, म्हणजे अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू विजय बांदिवडेकर. आकू टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, पूलचा फटका. पूल सक्सेसफुल होतोय की फसतोय? पूल झालाय सक्सेसफुल. ब्युटिफुल, वंडरफुल, पॉवरफुल षटकार. करत असताना विजयच्या या षटकामध्ये 17 धावांची लयलूट. परत एकदा 2 षटकार आणि 1 चौकार विजयच्या या षटकामध्ये सुद्धा बघायला मिळालेत. धावफलक जाऊन पोहोचताय 36 धावा. सरासरी 18ची धावगती राखण्यात यशस्वी झालेत. रसिक या ठिकाणी खेळतोय 28 या धावसंख्येवर. त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार आलेत आणि 1 षटकार आलाय तो निमिषच्या बॅटमधून सुद्धा. म्हणजे दोन्ही बाजूने फटकेबाजी चालू आहे. रसिक सुरेख खेळतोय, त्याला साथ मिळते या ठिकाणी निमिष रेडकर याची. 2 षटकांमध्ये 36 धावा तर कुठल्या गेल्या या ठिकाणी. 4 षटकांच्या सामन्यामध्ये या ठिकाणी काल जर बघितलं तर 70-72 धावा सुद्धा या ठिकाणी झाल्यात. कारण फलंदाजांसाठी या ठिकाणी नंदनवन म्हटलं जातं. सुरेख या ठिकाणी साथ मिळते धावपट्टीची या ठिकाणी. खेळपट्टीची सुद्धा आउटफील्ड चांगली आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी फलंदाजांना मिळतोय. 38 क्रॉस केल्यानंतर जर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल तर चेंडू सरळ 4 धावांसाठी सुद्धा जाताना बघितलंय. लक फॅक्टर सुद्धा तिथे मॅटर असतो, तो सुद्धा या ठिकाणी बघितलाय कालच्या दिवसामध्ये. परत झेल उडालाय. झेलकडे क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. सुरेखरित्या जज केला होता, मात्र शेवटच्या क्षणी थोडेसे फंबल. त्याने थ्रो सुद्धा थोडीशी गचाळ, थोडीशी घाई झाली, गडबड केली गेली या ठिकाणी. जर थोडा वेळ घेतला असता, थांबून टाकला असता तर कुठेतरी या ठिकाणी रनआउट बघायला मिळाला असता. पण थोडीशी घाई झाली. कॅच सुटल्यानंतर जी हडबडी झाली त्याच्याकडनं, त्या हडबडीच्या गडबडीमध्ये या ठिकाणी थ्रो सुद्धा या ठिकाणी चुकीचा. त्याचा परिणाम या ठिकाणी 3 धावा धावून पूर्ण केले गेल्यात आणि 3 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 39 धावा. चांगली या ठिकाणी सूझबूझवाली क्रिकेट बघायला मिळते. मोठे फटके त्याचबरोबर सिंगल डबल सुद्धा या ठिकाणी कन्वर्ट केले जात आहेत. धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची एज घेऊन चेंडूचा प्रवास पॉइंटच्या दिशेने. एका धावेसाठी एका धावेने परत एकदा निमिषला स्ट्राईक दिली जाते. प्रत्येक धाव ही काढली जाते. माहिती आहे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मात्र सिंगल डबल सुद्धा तेवढीच गरजेची आहे, हे जाणून घेऊन खेळताना दिसत आहेत. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाजांकडनं. 40 धावांची या ठिकाणी पार्टनरशिप सुद्धा पहिल्या विकेटसाठी होताना बघतो आपण. पुढे टाकलेला चेंडू, पुरेपूर समाचार, ओव्हर पिच चेंडू पाठवून दिलाय, डिपॉझिट केलाय. 46 धावा धाव फलकावर. थोडासा महागडा षटक ठरतंय की काय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 10 धावा या ठिकाणी बघायला मिळालेत. आक्रमण केलं गेले निमिषकडनं. आता मात्र या ठिकाणी दुसरा षटकार निमिषाच्या बॅटमधनं. सुरेख फटकेबाजी बघायला मिळते निमिषाच्या बॅटमधनं सुद्धा. 46 धावांची पार्टनरशिप बघूया. पहिल्या विकेटसाठी 50 ची होते काही बघावं लागेल. आकोट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू जातो या ठिकाणी 4 धावांसाठी. 4 धावांनी अर्धशतक सांगितलं. आणि त्याच तळवडे गावातनं बिलॉंग करणारा निमेश रेडकर हा स्ट्राईक एंडवर बघतो. त्याच्या बॅटमधनं सलग एक चौकारी षटकार आपण बघितलाय. धावफलका जाऊन पोहोचलाय 50 या धावसंख्येवर. सुरेखा फटकेबाजी दोन्हीकडून आक्रमण आणि आक्रमणाचा नतीजा म्हणजेच 50 धावा धावफलकावर. परत एकदा आकोट टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका, परत एकदा पुल जाय सक्सेसफुल. आणि दशावतारमध्ये जेवढी राजाची भूमिका असते तेवढीच खलनायकाची भूमिका सुद्धा तेवढीच ताकदीची असावी लागते. आणि ते खलनायकाची भूमिका या ठिकाणी बघायला मिळते. ते रसिकाने निमिषाच्याकडनं. एक जर ब्रह्मराक्षक असेल तर दुसरा या ठिकाणी बक्कासुराचं काम करतोय. 4 धावा
त्याचबरोबर सेन्सिबल क्रिकेट जिथे सिंगल आहे तिथे सिंगल सुद्धा खेळतात, चांगल्या चेंडूचा सन्मान करतायत आणि खराब चेंडूवर मात्र आक्रमण, परत एकदा खराब चेंडू, पुढे टाकलेला चेंडू, पण 80 ते 90 धावा हे बघू शकतो आणि शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्यात तर सुरेखा या ठिकाणी झेल बाद सुरेखा यष्टीरक्षण शेवटपर्यंत चेंडूवर ठेवली नजर आणि या ठिकाणी माघारी पाठवलाय रसिक याला. गजराताचं स्वागत केलं गेल्या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये सुद्धा. बॅटर हेमन आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार, सुरेखा फटका या ठिकाणी. रेषा पार, मितील धावा 6. मय वातावरण झालंय या ठिकाणी. या ठिकाणी स्ट्राइक दिली जाते निमिष रेडकरला आणि आपल्या व्हाईट चेंडू प्लस विकेट सॅक्रिफाईस. परत एकदा दुसरा गडी हा माघारी परततोय. धावफलक 78 धावा, अजूनही 79 धावा. न्यू बॅटर मंदारेची वर्णी लागते. हेमंत माघारी परततोय, आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय तो. धावफलक 79 धावा. सुरेख फटकेबाजी केली, 3 चेंडूंचा सामना त्याने केलाय आणि 12 धावा कुठल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि या जर 2 चेंडूवरून मोठे फटके आले तर 90 धावा आपण नक्कीच बघू शकतो, कारण आता 79 धावा झाल्यात. परत एकदा या ठिकाणी बघितला मोठा फटका, या ठिकाणी थ्रो चुकीचा होता. तो जर व्यवस्थितरित्या हातात आला असता तर रनआउट बघायला मिळाला असता. या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला 81 धावा. कालच्या दिवसात सुद्धा सर्वोच्च धावा होता या ठिकाणी 81 धावा. 82 धावांचा पाठलाग करत असताना मागे पडला होता या ठिकाणी एक संघ. आज जर बघितला तर 81 धावा आतापर्यंत झाल्यात, अजून एका चेंडूचा खेळ बाकी, म्हणजे या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपण बघू शकतो या चेंडूवर. 82 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 82 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात, म्हणजे 83 धावांचा पाठलाग हा करावा लागेल. येणारे चेंडू असतील 24 चेंडू, 4 षटकांचा सामना असेल. सुरेखा फटकेबाजी झाली. प्रथमतः या ठिकाणी सुरेखा पार्टनरशिप पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा या ठिकाणी बघितलं तर आक्रमण केलं गेलंय. 19 धावा कुठल्यात त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. निमेशने सुद्धा सुरेखा फटकेबाजी केली. निमेशने 34 धावा केल्यात. 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने त्याचं सुद्धा या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत होतंय.
tennis.in च्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील ना ते तुम्हाला डगआउट मधून तुम्ही ते चेंजेस करून या. सेफ्टी गार्ड लावायचे ते सुद्धा तुम्हाला डगआउट मध्ये लावायचे आहेत. ऑन स्क्रीन नको, ऑन कॅमेरा नको, कारण काही गोष्टी निदर्शनात आल्या आहेत. त्यामुळे अशी गोष्ट पुन्हा घडता कामा नये याची काळजी सुद्धा खेळाडूने घ्यायची आहे. आणि तसं आढळलं तुम्हाला पेनल्टीला समोर जावं लागेल. चला बॅट्समन लगेचच पाठवा, वेळ अजिबात घेऊ नका. सामना आपण बघतोय पावनाई स्पोर्ट्स मसुरे विरुद्ध कोकण असॉल्ट. आणि कोकण असॉल्टने मात्र जबरदस्त बॅटिंग केली मैदानावर. आणि धावा कुठल्या त्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो की 4 षटकांमध्ये त्या 82 आणि 83चं लक्ष त्यांनी ठेवलंय पावनाई स्पोर्ट्स मसुरे या संघासमोर. दुसरा सामना आपण बघतोय आजच्या दिवसातला स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस सिंधुदुर्ग चषक. आणि 83 धावसंख्येचा पाठलाग आता करण्यासाठी दोन्ही फलंदाज ग्राउंडवर पोहोचतायत. हे ग्राउंड जसं म्हटलं ना तर या ग्राउंडवर धावसंख्येचा पाठलाग होतो. आपण 4 षटकांच्या सामन्यामध्ये 63 धावसंख्येचा पाठलाग बघितलाय, 60 धावसंख्येचा पाठलाग बघितलाय, 70 पर्यंत धावसंख्या पोहोचताना बघितलंय. त्यामुळे या ग्राउंडवर धावा होतात. फक्त तो विश्वास तुम्हाला फलंदाजामध्ये असायला हवा जेणेकरून त्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करू शकाल. 2 फलंदाज ग्राउंडवर पोहोचलेत, आघाडीचे दोन्ही फलंदाज ग्राउंडवर पोहोचतायत. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पावनाई स्पोर्ट्स मसुरे या संघाकडून आणि कोकण असॉल्टने ज्याप्रमाणे फलंदाजी केली. बघा नावामध्येच खूप काही आहे. नावामध्ये आपण बघतो कोकण असॉल्ट, जर काढलं ना सॉल्ट म्हणजे काय मीठ, आणि अक्षरशः मीठ सोडलंय त्यांनी समोरच्या संघावर. एवढी जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि घणाघाती फलंदाजी केली. धावांचा अक्षरशः रतीब टाकला, डोंगर उभारला आणि धावा कुठल्या तब्बल 82 आणि 83चं लक्ष असेल पावनाई स्पोर्ट्स मसुरे संघासमोर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक पहिला बोलिंग मार्कवर गोलंदाज घेऊन आलाय अमित धावले उर्फ बंड्या. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय विवेक मसूरकर आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत राहुल सावंत. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू स्टॉप बॉल सुरू केला जाईल. पहिल्या चेंडूला व्यवस्थित एलिव्हेशन मिळाली. देशाचे काय त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेतलाय. छोट्या छोट्या चुका दुरुस्त कराव्या लागतात. पहिल्याच बॉल पासून बघतो की थोडासा दबाव फिल्डरवर, ते चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेतला. क्विक सिंगल कंप्लीट झाली. फलंदाजाने खातं उघडलं. राहुल पुतला स्ट्रायकिंग एंडला. विवेकने एका धावाने संघाने स्वतःचं खातं उघडलंय बंड्याच्या गोलंदाजीवर. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले. पुढचा चेंडू बंड्याचा, समोर राहुल सावंत. एक वेगळ्या शैली आहे त्याची, वेगळ्या स्टान्स आहे बॅटिंग करत असताना. अक्रॉस द विकेट तो उभा आहे. फुल टॉस आहे. ऑन साइडला प्लेस केलाय. वॅकेंट एरिया, वाईड स्ट्रॉंग ऑन, बाउंड्रीच्या बाहेर चौकार. गुड शॉट. चार धावा आहेत धावफलकावर. धावसंख्या मग एकूण ते 5 धावा एकूण. 5 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग आपण बघतो फलंदाज राहुल सावंतने खातं उघडले चौकाराने. पुढचा चेंडू पुन्हा अमितचा ओव्हर द विकेट. हा चेंडू बिंबर होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला पण राहुलला तो व्यवस्थित कनेक्ट नाही झाला. नो बॉल 55 नो +1. 2 धावा आपण ऍड करूया धावफलकावर. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. बिमर टाकलाय अमितने. काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न मात्र होता या पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये अमित कडून. आणि लक्ष इथे मोठं आहे. समोरच्या संघाला थोडंसं मात्र डॉमिनेट करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. पण चेंडू आपण बघतो की फुलटॉस टाकण्याच्या प्रयत्नामध्ये हा ओव्हर द वेस्ट गेलाय, ओव्हर द शोल्डरच गेलाय असं मी म्हणेन. फ्री हिट बॉल. ड्राईव्ह केला बरोबर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. खरा फिल्डिंग. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. चेंडू वेगाने निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. गुड शॉट. या इनिंग मधला
पण आता फलंदाज स्ट्रायकिंगला विवेक आहे. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 11 मध्ये. 11 धावा. लॉफ्टेड स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग, ओव्हर पिच डिलिव्हरी, लॉफ्टेड स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. ऑलरेडी नवीन षटक आपण बघतो की पहिले षटक सुरू आहे, त्यामुळे नवीनच चेंडू तुम्हाला प्रोव्हाइड केला जातोय. धावसंख्या पुढली ती 17 वर 17 इन द फर्स्ट ओव्हर. सुरुवात चांगली केली आहे, उत्तर चांगलं दिलंय पावणा स्पोर्ट्स मसुरे संघाने. फुल टॉस, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेस करतात. 2 खेळाडू चेंडूच्या मागे आणि चेंडू जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या त्या विवेकने. गुड रनिंग. 2 धावांची मदत, धावसंख्येत भर आणि धावसंख्या पोहोचली ती 19 वर. थँक्यू सागर. इट्स 19 ऑन द बोर्ड. ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण स्पर्धेचा बघत आहोत. सलग 2 दिवस अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला सिंधुदुर्ग बॉईजच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सिंधुदुर्ग चषक तिसरं पर्व या स्पर्धेचं. फुल टॉस, पार्लर स्ट्रोक, जास्त उंची नाहीये पण अर्धा डझन धावा निश्चित देतील सीमारेषे बाहेर, षटकार. जमा करा जेणेकरून सामने सुरू करायला डिले होणार नाही. ऑलरेडी आपण बघतो की 1 तास 18 मिनिट आपण लेट आहोत आज. ती वेळ आपल्याला कव्हर करायची आहे. सर्व आमच्या प्रमुख पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच व्यक्त करू. आपण बघितलं या स्पर्धेमध्ये सर्वांनी मात्र सर्वांची मदत केली आहे. यामध्ये संजय पावशे साहेबांचा उल्लेख करतो मी. संजय पावशेचा उल्लेख करीन. ट्रॉफीच्या माध्यमातून निश्चित मुलाचं सहकार्य. त्यानंतर मान्य श्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब, कोकण सुपुत्र. त्यानंतर सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याचबरोबर प्रल्हादजी मात्रे साहेब, नंदू परब साहेब, डॉक्टर सर्वेश सावंत साहेब, पवन पाटील साहेब, त्याचबरोबर दीपेश मात्रे साहेब आणि विशेष आभारी व्यक्त करतो. मालिकावरची जी आपण सायकल बघत आहोत यामध्ये संजय लक्ष्मण पालव यांचा मी आभारी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये लागणारे सर्व चेंडू जे आपण बघतोय सिक्सर सुप्रीमो जे डिलिव्हरी प्रोव्हाइड केल्या गेल्या त्यामध्ये मोहन गावडे आणि बाबी राणे यांचा मी उल्लेख करेन. यांचेच पुरस्कार आहेत. चला वेळ घेत आहे भरपूर. सामना लगेच सुरू करा. असॉल्ट टीम, कोकण असॉल्ट. 5 मिनिटाचा वेळ आधीच होऊन गेलेला आहे. बोलिंग मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय निमिष. शॉर्ट ऑफ लेंथ होता. व्यवस्थित टायमिंग करू शकणार नाहीये. स्क्वेअरले मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा तिथे होते. चेंडू कव्हर करण्यासाठी तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 26. विवेक आणि विवेकच्या सोबत बघतोय राहुल सावंत जे मात्र धावसंख्येला खूप चांगला आकार देत आहेत. धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 83 धावा त्यांना करायच्या सामना जिंकण्यासाठी. धावांचा पाठलाग होऊ शकतो ग्राउंडवर. हे आपण काल पूर्ण दिवसामध्ये बघितलंय या ग्राउंडवर. हा चेंडू लोड फुटवला स्टीअर केले देशाचे काय देते. चेंडू कव्हर करतोय. क्विक सिंगल. चेंडूच्या वेगाचा वापर केला, टप्प्याचा वापर केला, स्टीअर केला लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून. थर्ड मॅनला चेंडू निघून गेला. क्विक सिंगल कंप्लीट केली ती. राहुल सावंत स्ट्राईक एंडला पोहोचला तो. धावसंख्येत भर. स्कोर मोजून 27 रन, 27 धावा. स्लॉग हिट, क्रॉस बॅटेड शॉट, हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली आणि जजमेंट चांगलं आहे. फायनली कॅच इथे स्वीकारलाय. फलंदाज बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागलाय बॅटिंग करत असताना पावणा स्पोर्ट्स मसुरे संघाला.
सुभाष येतोय नवीन फलंदाज. शुभम तळाशीलकर. चला मॅच लगेचच स्टार्ट करा, वेळ अजिबात घेऊ नका, गॅप भरपूर घेत आहे. लेफ्ट हँडर पोहोचलाय स्ट्रायकिंग एला शुभम तळाशीलकर. बघायचं डीप मध्ये खेळाडू आहे, मिड विकेट मध्ये एक स्क्वेअर लेग ठेवलाय. फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय, बरोबर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समोर लॉंग ऑफला आणि आल्या पावली माघारी लगेचच पाठवून दिलंय ते शुभम तळाशीलकरला. बॅक टू बॅक विकेट. बॅक टू बॅक विकेट फॉर निमेश. 2 विकेट कडे आतापर्यंत आपण बघितले की स्पर्धेमध्ये आपल्याला हॅट्रिक बघायला मिळाली. काल एक हॅट्रिक झाली आहे, 2 मेडन षटक बघायला मिळालेत. आपण निलेश पातळने हॅट्रिक कंप्लीट केली, 2 मेडन षटक बघितले, 3 हाफ सेंचुरी बघितल्या आपण कालच्या दिवसामध्ये. चला मॅच कंटिन्यू करा, वेळ घेताय भरपूर. फिल्डिंग टीम सामना सुरू करा. स्टॉपवॉच जसं त्यांचे 12 खेळाडू ते अपडेटेड आहेत आणि ते सांगतात की स्टॉपवॉच ऑलरेडी सुरू झाले, त्यामुळे वेळ घेऊ नका. बॅट्समन पोहोचलाय स्ट्रायकिंग याला नवीन फलंदाज आपण बघतो म्हणजे प्रथमेश, आणि हॅट्रिक बॉल असेल तो गोलंदाज निमिषचा. धावसंख्या 27, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. हॅट्रिक बॉल. बॅक टू द बोरो. चांगला फटका लॉफ्टेड स्ट्रोक देते क्षेत्राच्या काय डीप मध्ये. चांगली फिल्डिंग बघायला मिळते लॉंग ऑन मध्ये. लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑनला येतोय, स्क्रीनच्या बाजूला चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकच धाव. लेफ्ट हँडरची जागा लेफ्ट हँडरने घेतली. आपण प्रथमेश खातं उघडतो एका धावेने. धावसंख्येत भर. धावसंख्या 28, चेजिंग द टोटल ऑफ 83 इन द 4 ओव्हर. स्ट्रायकिंग येईल आपण बघतो फलंदाज आघाडीचा. पुढचा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्याच्या समोरून चेंडू आपण बघतोय, त्याच्या समोर बाउन्स होतोय आणि सीमारेषा बाहेर निघून जातोय. चौकार. कोकण आपला सिंधुदुर्ग बॉईज ग्रुप बघतोय. 2007 पासून भजनाच्या माध्यमातून एकत्र आले. नंतर 2009 मध्ये मग ज्याप्रमाणे क्रिकेट खेळायला सुरुवात केली, 2009 मध्ये एक मोठी ट्रॉफी जिंकली सुलतान, आणि त्याचबरोबर रोहित भालो जे आपण या स्पर्धेमध्ये काल खेळताना बघितलंय, त्यांना घेऊन एक चांगली मोठी स्पर्धा जिंकली. त्यानंतर मात्र अशा संकल्पना डोक्यामध्ये आल्या की आपल्या सिंधुदुर्गातल्या खेळाडूंची असोसिएशन निर्माण करायला हवी. जे खेळाडू मुंबईहून गावी जाऊ शकत नाही खेळण्यासाठी, त्यांना मुंबईमध्ये स्थान मिळावं, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, आणि त्याच्या माध्यमातून आपण बघितलं की सिंधुदुर्ग असोसिएशनची स्थापना झाली. सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण बघतो की मागचे 3 वर्ष एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला प्रत्येक वर्षी बघायला मिळते. हो, वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग ड्राईव्ह केला ती, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चेंडू तो शोधतोय कव्हर मध्ये. एकच धाव. धावसंख्या 33. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. एकच धाव कंप्लीट. चेंडूवर धावसंख्येत भर. धावसंख्या 33. गोलंदाज बघतो, गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजेच मंदारकडे वेग प्रचंड आहे. करूचा खेळाडू आहे मंदार. हा चेंडू आता मात्र दिशाहीन ऑप्शनच्या बाहेर. बघायचं दिशाहीन म्हणणार नाही, चेंडू सरळ दिशेत निघून जातोय. पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. जसं आपण बघितलं की बॅट्समनने मात्र जेव्हा चेंडू लेफ्ट केला असं वाटलं की चेंडू वाईड आहे की काय, पण पंच सांगता हा चेंडू सरळ दिशेत निघून जातोय. डॉट बॉल. संतोष पारकर यांचे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सिंधुदुर्ग बॉईज आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग असोसिएशनच्या माध्यमातून. आणि खूप चांगल्या दर्जाचे समालोचक सुद्धा आहे संतोष पारकर. विशेष आज त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी मंदारकडून. विनिंग टीम मध्ये मॅच होणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवा
पहिला सामना जो जिंकलाय 78 फायटर आपण रेडी राहायचंय यानंतरच्या मॅचसाठी. लगेचच विनिंग टीम मध्ये सामना खेळला जाण्याची मात्र नोंद घ्या आपण. 9 चेंडू 50 धावांची गरज. ऑन साईडला पुलचा फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर उत्तुंग षटकार. जबरदस्त टायमिंग. खूप सुंदर फटका एक्झिक्यूट केला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि षटकार बघायला मिळतोय. फलंदाज स्ट्रायकिंगला विवेक मसुरकरच्या बॅटमधून. अजूनही 44 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू. नो बॉल. पंचांचा इशारा. बीमर आहे. मिळेल ती फक्त एकच धाव. बीमरचा चेंडू हातात आलाय. ओव्हर द वेस्ट होता हा चेंडू. पंचांचा इशारा आलाय. नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. 2 धावा आपण ऍड करूया धावफलकावर. 2 धावांची मदत मला सांगते सागर. धावसंख्या 41 41 आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट लेफ्ट हँडर प्रथमेश साठी. 8 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 42 धावांची. 42 स्टील रिक्वायर फ्रॉम द 8 डिलिव्हरी. फ्री हिट बॉल राऊंड विकेट. खूप चांगला फ्लिकचा फटका तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू घरंगळत जातोय वेगाने. चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघतोय. कव्हर करेपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण केलेत. गुड रनिंग. तिसरा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा इझिली कंप्लीट होती. याच्यात मात्र शंका नाही कारण चेंडूची फेक खूपच कॅज्युअली झाली होती आणि त्याचा फायदा उचलला. 3 धावा धावून इथे पूर्ण केल्यात फलंदाज प्रथमेशने आणि विवेकने आणि धावसंख्या बोलली ती धावफलकर 44. अजूनही मैदानावर 39 धावा करायच्या आहेत. 7 चेंडू 39 धावा. 39 रिक्वायर फ्रॉम द 7 डिलिव्हरी. तर वसंत परब यांचे इथे आगमन झाले ज्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं नेरळ येथे. त्याचे आयोजक वसंत परब यांचे इथे आगमन होते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेंडू सीमारेषा बाहेरच निघून गेला. आपण बघतो की चौकार आलाय आणि धावसंख्या पोहोचली आहे ती धावफलकावर 3 षटकाच्या अखेरीस 48 धावा. तर आता मात्र जे इक्वेशन जे उरलंय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मला संधी प्रथमेश परब आणि 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 धावा. 35. 6 बॉल अँड 35 टू विन. सहा चेंडू आणि 35 धावा. 35 रिक्वायर फ्रॉम द 6 डिलिव्हरी. चला मॅच कंटिन्यू करा. वेळ घेऊ नका. मॅच कंटिन्यू करा. सामना सुरू करा. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. 35 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजेच काय तर 6 चेंडूत 6 षटकारच मारावे लागतील प्रथमेशला. गोलंदाजीला निर्णायक षटक गोलंदाज घेऊन येतोय. रसिक येतोय. लक्षात ठेवा लगेचच पुढची मॅच खेळली जाईल विनिंग टीम मध्ये. पहिला सामना 78 फायटर या संघाने जिंकलाय. त्यामुळे त्यांनी रिपोर्ट करायचं आहे. अक्षय शिरसाट. चला फिल्डिंग टीम मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवर रसिक. मॅच स्पीडअप करा. चला लवकर फास्ट खेळायचं आहे. पहिला चेंडू फुल टॉस. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि नो बॉलवर आलाय तो षटकार. 7 धावा. आणि 3 धावा का पूर्ण बघूया. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. नाहक बळी पत्र बघायला
रसिक लॉफ्टेड स्ट्रोक चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडू कव्हरपर्यंत वेळ घेतलाय खराब फिल्डिंग चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. चार चेंडू शिल्लक आहेत 22 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅक टू द बॉल समोर एक्झिक्यूट केलाय तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग बॉल येते चेंडू कव्हर करून फलंदाजाने कंप्लीट 2 धावांपर्यंत सुरू आहे चेंडूची फेक होईल तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट. आता चेंडू शिल्लक आहे मैदानावर 3 आणि गरज आहे ती 20 धावांची. 3 चेंडू 20 धावा क्लोज मॅच बघायला मिळते मैदानावर. एक ऑलरेडी आपण बघतो की बिमर टाकला होता गोलंदाजाने. 3 चेंडू शिल्लक आहेत 20 धावांची अजूनही गरज आहे. विवेक स्ट्रायकिंग एंडला आता मात्र सामना खूप दूर निघून गेलाय चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर जाईल चौकार. अक्षय शिरसाट 78 फायटर एकच धाव मिळते चेंडू विवेकला. सामना थोडासा एकतर्फी पूर्णपणे झुकला आपण बघतोय मैदानावर. फक्त फॉर्मॅलिटी औपचारिकता बाकी आहे काही चेंडूंची. शॉर्ट ऑफ लेन स्लाइस करत तिथे क्षेत्ररक्षक आहे चेंडू हवेमध्ये आणि थर्ड मॅनला कुठली चूक होत नाहीये. झेल बाद फलंदाज बाद होतोय. पहिली आपण बघतो की दुसरा सामना इथे समाप्त होतोय आणि सामना इथे मात्र जिंकलेला आहे तो खूप मोठ्या फरकाने कोकण असॉल्ट या संघाने. आणि सामना पुढचा लगेच असेल तर कोकण असॉल्ट विरुद्ध 78 फायटर. चला 78 फायटर कॅप्टन या लवकर आणि कोकण असॉल्ट आपण सुद्धा या लगेच या. आपण लगेचच आपण आता यानंतर सामन्याचा पुरस्कार देऊन टॉस सुद्धा कंप्लीट करणार आहोत. पहिले आपण टॉस कंप्लीट करूया.